नमस्कार. आजचा आपला विषय आहे भूमिका घेणारी संपादक आणि आपण. मारियल गार्झा 57 वर्षांची, लॉस एंजल्स टाइम या अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामधल्या एक अतिशय महत्त्वाच्या दैनिक वृत्तपत्राची संपादक. यांनी नुकताच राजीनामा दिला. सध्या अमेरिकेमध्ये तिचा राजीनामा आणि त्याची कारणं हा राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि सजग नागरिक यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या चर्चेचा विषय आहे. आपण का चर्चा करायची? त्याला कारण असं आहे की आपली सगळी पत्रकारिताच अमेरिकेच्या पायावर, डोक्यावर, मेंदूवर, पैशांवर, तिथल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ची मालकी असलेल्या माध्यमांमधल्या सगळ्या आपल्या स्वरूपावर अवलंबून आहे. ही पत्रकारिताच अमेरिकन आहे आपली जी आहे ती. पण आजही अमेरिकन पत्रकारिता आणि आपण यांच्यामध्ये किती प्रचंड फरक आहे याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आपण म्हणजे नागरिकांनी केला पाहिजे. प्रेक्षकांनी, जे साक्षर होऊ इच्छितात माध्यमाबद्दल, राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल, समाज चांगला ठेवण्याबद्दल, त्यांनी केला पाहिजे. बाकी राजकारण्यांनी, माध्यम मालकांनी, आपल्या इथले संपादक, पत्रकार हे याच्या पलीकडे गेलेले आहेत विचार करण्याच्या. त्यामुळे त्यांच्याकडून फार काही अपेक्षा करण्याच्याही आपण पलीकडे गेलेलो आहोत. पण शेवटी वृत्तपत्र, माध्यमं, वाहिन्या या कितीही मालकांच्या असल्या तरी त्या चालतात तुमच्या माझ्या भरोशावरती, प्रेक्षकांच्या आणि वाचकांच्या. आणि ही वाचक प्रेक्षक जमात ज्या वेळेला जशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या सजग आणि सक्रिय असते, तीच भाषा ही माध्यमं बोलत असतात, बोलावी लागतात, कारण त्यांना व्यवसाय करायचा आहे. पण त्यांचा प्रयत्न हा त्यांची भाषा, राज्यकर्त्यांची भाषा, त्यांना नफा मिळवून देणाऱ्या जाहिरातदारांची, कॉर्पोरेटची, बहुराष्ट्रीय कंपन्यांची भाषा आणि त्यांना हवं असलेलं जग निर्माण करण्याचा असतो. पण तो अनंत काळापर्यंत टिकत नाही. काल तो नव्हता, आता तो झाला. भारतातही नव्हता आधी, आता तो झाला गेल्या 3 दशकांपासून. म्हणजे तो अनंत काळ असाच राहणार आहे असं नाही. हे सगळं समजणं म्हणजे माध्यम साक्षरता, आणि त्या दृष्टीने हे प्रकरण खूपच महत्त्वाचं आहे. या बाईंनी त्यांच्या वृत्तपत्राने भूमिका न घेण्याच्या धोरणाविरुद्ध राजीनामा दिला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांना काहीतरी संधी मिळाली नाही, त्यांचं प्रमोशन मिळालं नाही, किंवा कोणीतरी त्यांच्या नंतरचा संपादक झाला आणि त्यांना लाभ मिळाले नाही, किंवा त्यांची मुस्कटदाबी झाली आणि ते चूप बसल्या, यातलं काहीच झालेलं नाही. मुस्कटदाबीच्या विरुद्ध राजीनामा दिलेला आहे. ती सध्या ही बाई जगातल्या लोकशाहीमधल्या आजच्या पत्रकारितेच्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवरती सध्या प्रचंड चर्चेचा विषय आहे. कोलंबिया जर्नलिझम रिव्ह्यू नावाची जी एक अत्यंत महत्त्वाचं संशोधन पत्र आहे कोलंबिया विद्यापीठाचं, आणि ते त्यांचा वृत्तविद्या, जनसंवाद विद्या विभाग जो आहे ना, ते प्रकाशित करतं. खूप प्रतिष्ठित, खूप महत्त्वाचं. म्हणजे ज्या कोलंबिया विद्यापीठाच्या वृत्तविद्या, जनसंवाद, जनमाध्यम विद्या विभागातून आधुनिक जनसंवाद, संवाद, जनमाध्यम विद्या यातले जे सिद्धांत आपण शिकवतो या विद्येमध्ये, ते कोलंबिया विद्यापीठातून बरेच जन्माला आले. बरेच विद्वान आणि बरेच त्यातले महत्त्वाचे प्राध्यापक हे कोलंबिया विद्यापीठातले होते. त्या दृष्टीने या विद्यापीठाचं नाव खूप महत्त्वाचं आहे, विशेषतः जनसंवाद, जनमाध्यम, संवाद या विद्या क्षेत्रामध्ये आणि या क्षेत्रामध्ये. त्यांना मुलाखत देताना त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही काही केल्यामुळे आमच्या वाचकांची मनं आणि मतं आम्ही बदलू शकतो असा आमचा भ्रम मुळीच नाही आहे, किंवा आम्ही एक अध्यक्षीय निवडणुकीत एखाद्या उमेदवाराचा उमेदवाराला पाठिंबा दिला किंवा तो चांगला असं म्हटलं
म्हणून लोक त्याला निवडून देणार आहेत असंही नाही आहे, किंवा तो निकालही आम्ही बदलू शकतो असंही नाही आहे. हा भ्रमच नाही आहे. मात्र काही वेळा राष्ट्राच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे भूमिका त्यांची राजीनामा देण्याच्या मागची. कुठलीही व्यक्तिगत कारणाने किंवा माझी तब्येत खराब नाही आणि मला पलीकडे कुठेतरी जायचं आहे म्हणून दिलेला राजीनामा नाही आहे. हा आपल्या व्यवसायावरच्या पत्रकारितेवरच्या भूमिकेच्या संबंधातला हा राजीनामा आहे. त्या बाईंनी असं म्हटलं आहे की काही वेळा अशा असतात जेव्हा तुम्ही तुमच्या विवेकी आवाजात बोललंच पाहिजे. आणि आम्ही अगोदरच, आमचं वृत्तपत्र अगोदरच ट्रम्प हे अमेरिकेत लोकशाहीसाठी कसे आणि किती घातक उमेदवार आहे याच्यावर लिहितच होतो. आणि अध्यक्ष होण्यात ते कसे लायक नाही हेही सांगतो आणि सांगतच होतो. त्यांना या पदावर पुन्हा निवडून न देण्यासाठीच आम्ही लिहूनही झालेलो होतो. मग आता याच क्रमामध्ये त्यांच्या मते पुढची पायरी काय होती की पर्यायी उमेदवाराचं समर्थन करणे. तार्किक बाब हीच होती. आणि हे केलं असतं तर वाचकांच्या मनामध्ये आणि हे जर केलं नाही आता तर आम्ही एवढी भूमिका जी घेतली आधी, मग आम्ही करतो काय भूमिका घेऊन शेवटी वाचकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. कॅलिफोर्नियामधलं हे खूप महत्त्वाचं प्रभावी वृत्तपत्र आहे. संशय निर्माण झाला असता. मात्र आमचे मालक सु शियांग ज्यांनी हे वृत्तपत्र 2018 विकत घेतलं आहे, यांनी आमचं जे म्हणणं होतं ते रोखून धरलं. त्यांचं म्हणणं काय होतं की या क्रमामध्ये आता आपण पर्यायी उमेदवार म्हणून अध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ पुढे वाचकाला नेणं, इथपर्यंत आपण आलेलो. पुढची पायरी हीच आहे. कारण याही आधी प्रत्येक फेरीत या बाईंनी असं म्हटलं आहे त्या मुलाखतीत की आम्ही डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवाराचंच समर्थन केलेलं होतं. कमला हॅरिस यांनासुद्धा 2010 14 कॅलिफोर्नियाच्या ॲटर्नी जनरलच्या स्पर्धेमध्ये त्यांचंच समर्थन केलेलं होतं. मग असं असताना लॉस एंजल्स टाइम्स तसा जरी ऐतिहासिकदृष्ट्या रिपब्लिकन वृत्तपत्र असलं, म्हणजे याच्या आधी ते निष्पक्ष वृत्तपत्र वगैरे असं नव्हतं, पण बदलत्या काळानुसार दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये जो कॉन्झर्वेटिझम होता, एक सनातनी असा जो वाचक होता, त्याच्यात बराच बदल घडत गेला. वृत्तपत्रांना त्या दृष्टीने आपल्यातही बदल घडवावे लागतात. कारण तो शेवटी जनमनाचा आरसा आहे वगैरे आपण म्हणतो ना, तो किती आहे हा, आणि आपल्या भारतात तर तो आहे की नाही हा पुन्हा वेगळाच मुद्दा आहे. 1976 ते 2004 या काळात लॉस एंजल्स टाइमने कोणाचाच पुरस्कार केला नाही, पण 2008 बराक ओबामांचा केला. 2012, 2016, 2020 या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक नॉमिनी जे असतात अध्यक्षपदासाठी, ज्यांच्यातून मग एक कोणीतरी तोच पक्ष निश्चित करतो, त्यांचा पुरस्कार केला होता. 2020 नुकताच जो बायडनचाही केला. सु शियांग यांच्याबद्दल या संपादक बाई म्हणतात की आम्हाला प्रचंड आदर आहे त्याला, कारण लॉस एंजल्स टाइमला अतिशय कठीण काळातून त्यांनी बाहेर काढलं आहे, त्याच्यात त्यांचं योगदान मोठं आहे. आणि शेवटी मालक म्हणून ठरवायचं त्यांनाच आहे ना. मात्र या अगोदर त्यांनी भूमिका घेतली नव्हती. 2018 मालकी असूनही आत्ताच भूमिका घ्यावीशी या वेळेला इतका वृत्तपत्र हे पुढे गेलेलं असताना एका विशिष्ट बाबतीमध्ये या अध्यक्षीय निवडणुकीच्या संदर्भात भूमिका घेण्याचं कारण काय, हे प्रश्न उद्भवलेले आहेत. हे आपल्याला या प्रश्नांचं महत्त्वच कळत नाही. लोकशाहीमध्ये किती असतं ते, या मुलाखतीचं महत्त्व कळायला पाहिजे आपल्याला. लोकशाहीमध्ये वृत्तपत्रांच्या संबंधात, वाहिन्यांच्या संबंधात, माध्यमांच्या संबंधात, लोकशाही रक्षणाच्या जतन संवर्धनाच्या संबंधात, त्याच्यासाठी हा विषय फार महत्त्वाचा आहे. लॉस एंजल्स टाइम्स या वृत्तपत्राची ख्याती अशी आहे की
जो पुलित्झर पुरस्कार असतो पत्रकारितेतला सर्वोच्च मानला जातो जगामध्ये, आणि ज्याच्यासाठी जो मिळावा म्हणून पत्रकार धडपडत असतात, असे 40 पुलित्झर विजेते या वृत्तपत्रातून तयार झालेले आहेत. 143 वर्षापासून हे वृत्तपत्र सुरू आहे. अमेरिकेतलं 6व्या क्रमांकाचं वृत्तपत्र आहे आणि हे तसं कॉन्झर्वेटिव्ह वृत्तपत्र आहे, लिबरल आहे, नागरी बाबींवर भर देणारं, श्रमिक संघटनांच्या तर विरोधात उभं राहिलेलं वृत्तपत्र आहे हे एकेकाळी, म्हणून त्याची ख्याती होती. त्याचा परिणाम असा झाला होता की 1910 त्यांच्यावर बॉम्ब हल्लाही झाला होता. 1960 नंतर ते वेगाने लोकप्रिय होत गेलं, कारण त्यांचा भर बदलला, राष्ट्रीय बाबींवर अधिक भर ते द्यायला लागले. 2010 या वृत्तपत्राभोवती अनेक वाद, अनेक मालक बदलले आहेत त्याचे. 1881 पासून सुरू झालेल्या या वृत्तपत्राचे आणि अनेक वाद या वृत्तपत्राच्या भोवती आहेत. आत्ता जानेवारी 2018 इथे पत्रकारांची संघटना झाली. 2024 म्हणजे याच वर्षात 20% पत्रकारांची मोठी कपात त्यांनी केलेली. नफा आणि सामाजिक राजकीय प्रभावासाठी आज सारीच वृत्तपत्र चाललेली आहेत. भारतीय वृत्तपत्र अधिक वेगाने चाललेली आहेत, परंतु यांच्या आद्यगुरू अमेरिकन पत्रकारिता आणि वृत्तपत्र मालकच आहेत. हे असे नव्हते कधी, पण हे झाले गेल्या 30 वर्षात तर फार वेगाने झाले, त्याच्या आधी नव्हते. आता ही जी सून शियांग यांच्याकडे मालकी आहे, हा विद्वान माणूस आहे, प्रचंड मोठा, म्हणजे बायोटेक इंडस्ट्रीमधला इन्व्हेस्टर आहे, उद्योगपती आहे, अब्जोपती आहे. मुळात चीनी आहे, दक्षिण आफ्रिकेतला उद्योगपती आहे. 2006 मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पराभवानंतर 16 नोव्हेंबरचा जो लेख होता यांचा, तो इराणवर बॉम्ब टाका म्हणणारा होता आणि अमेरिकेच्या इराण विरोधी धोरणाला, असं नाही की वृत्तपत्रांनी भूमिकाच घेतलेली नाही आहे, तटस्थ आणि निष्पक्ष आहोत अशी वगैरे भूमिका नाही आहे त्यांची, भूमिका घेतलेल्या आहेत. वॉल्ट डिस्नेचा जो राजकीय प्रभाव वाढला होता त्याच्यावर लेखन वॉल्ट डिस्नेनी 2017 या वृत्तपत्राला काय टाकलं होतं. पण त्याच्या विरोधामध्ये ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याकडे एका वृत्तपत्राचं नाव दुसऱ्या वृत्तपत्रात सुद्धा छापून न येऊ देण्याचे संकेत आहेत. जणू काही त्यांची जाहिरातच करतात ते आल्याबरोबर. म्हणजे तो संपादक जरी असला एखाद्या कार्यक्रमात आणि त्याची जर बातमी आली तर त्याचं नाव येईल, पण त्याच्या वृत्तपत्राचं नाव येणार नाही याची काळजी घेतली जाते. इथे तसं नाही झालं. वॉल्ट डिस्नेनी लॉस एंजल्स टाइम्सवरती काळ्या यादीत त्यांना टाकल्याबरोबर न्यूयॉर्क टाइम्ससारखं, बोस्टन ग्लोबसारखं, वॉशिंग्टन पोस्टसारखी अत्यंत महत्त्वाची वृत्तपत्र, काही वेबसाईट्स वॉल्ट डिस्नेच्या विरोधात उभी राहिली, पत्रकारितेच्या बाजूनी, वृत्तपत्रांच्या बाजूनी. आपण शिकलं पाहिजे ना काही, नुसतंच अमेरिकन जीवनाची, संस्कृतीची, नफेखोरीची, कॉर्पोरेटची त्याचं अनुकरण, कॉपी करणं आणि लाभ तेवढा मिळवणं आणि त्यांचे जे काही आदर्श असतील ते सोडून देणं, हे काही शिक्षण नाही आहे. वॉल्ट डिस्नेच्या सिनेमांच्या रिलीजवरती या सगळ्यांनी मिळून बहिष्कार टाकलेला होता. 2017 हा जो घेतलेला निर्णय होता, वॉल्ट डिस्नेला तो मागे घ्यावा लागला होता. आता 2024 याच महिन्यात ऑक्टोबरच्या याचे मालक सून शियांग यांनी कार्यकारी संपादकांना सूचना दिल्या की अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आत्ता या महिन्यात, आतापर्यंत सगळंच ज्यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या लोकांचं आधीचं जे काही सांगितलं त्या पद्धतीने या बाईंनी मुलाखतीमध्ये, की अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कोणत्याच उमेदवाराच्या बाजूने आपण असू नये. आत्ता सूचना या महिन्यात.
काय करावं? तर ते उमेदवार, त्यांचे पक्ष यांचं संसदेतलं जे काही सकारात्मक नकारात्मक कार्य असेल त्याचं फॅक्च्युअल ॲनालिसिस, त्यांच्या कार्याचं विश्लेषण सत्य असं मांडावं, त्याचे राष्ट्रावरील परिणाम सांगावे. सूचना मालकाच्या. मात्र दरम्यानच्या काळामध्ये पुढची तार्किक पायरी म्हणून याच्यातली संपादकीय मंडळाने कमला हॅरिसच्या नावाचा पुरस्कार करण्याची तयारी पूर्ण केलेली होती. त्यामुळे मालकाच्या या निर्णयाला संपादक मंडळाने नकार दिला. आपल्या पत्रकारितेत ही हिंमत आहे का हो मालकाला नकार देण्याची? मालक म्हणेल की ते अंगठी लावते आपली पत्रकारिता नुसती. पत्रकारिता तरी उरली आहे, संपादक उरले आहेत का आपल्याकडे? संपादक मंडळ तरी आहे का आपल्याकडे जे निर्णय घेतं? कोणती पत्रकारिता करतोय आपण कोणत्या लोकशाहीमध्ये? त्या संपादक मंडळाने अख्ख्या नकार दिला मालकाची भूमिका मान्य करायला. आणि ताबडतोब ट्रम्पनी मालकाच्या भूमिकेची तारीफ केली, स्वागत केलं. याचा अर्थ काय होतो हे तर आजकाल पोराबाळांनाही कळतात नाही. याचा अर्थ समजावून सांगण्याची गरजच नाही. मारियल गार्झा या बाईंनी आपल्या संपादक पदाचा या पार्श्वभूमीवरती राजीनामा दिला. आता हा जो राजीनामा आहे त्याच्यावरती सून शेंग हे जे मालक आहेत ते असं म्हणाले की तो माझा निर्णय नाही आहे, तो संपादक मंडळाचा निर्णय आहे. आता ही तर राजकीय या बोटाची चुमकी त्या बोटावर करणं हा जो उद्योग आहे, मी तो फक्त स्वीकारला. त्या बाई सांगतायत, संपादक सांगतायत की हा संपादक मंडळाचा निर्णय आहे आणि मालक सांगतायत की संपादक मंडळाचा तो निर्णय, काय निर्णय? तटस्थ राहण्याचा. मात्र ट्रम्प मोहिमेने हॅरिसची बाजू घेण्याचं ताबडतोब स्वागत केलं. याचा अर्थ काय? आता राजीनामा कशासाठी दिला की संपादक मंडळाचा डेमोक्रॅटिक उमेदवाराला त्याचा पुरस्कार करण्याचा निर्णय मालकाने अडवून धरला. खूप प्रश्न आहेत, गुंतलेले आहेत. राष्ट्रहित, समाजहित, वाचकांचं हित, वृत्तपत्राचं हित, मालकशाही वृत्तपत्रांची, त्यांचे गुंतलेले विशिष्टच उमेदवारामधले किंवा पक्षामधले हितसंबंध, ऐनवेळी बदलणाऱ्या मालकांच्या भूमिका आणि त्याचा एकूणच वृत्तपत्राच्या आतापर्यंतच्या चारित्र्यावर आणि पुढच्या सगळ्या बाबींवर होणारा परिणाम, अशा असंख्य बाबी या राजीनाम्याच्या निमित्ताने अभ्यास करण्याजोगे आहेत, विचार करण्याजोगे आहेत, चिंतन करण्याजोगे आहेत, समजून घेण्याजोगे आहेत. या मुलाखतीतून या संपादकबाईंची जी भूमिका समोर आली आहे, तिने या शब्दात ती भूमिका मांडली आहे की राष्ट्र आज अमेरिका अतिशय धोकादायक अशा स्थितीतून जात आहे. अमेरिकन लोकशाही, जर अमेरिकन लोकशाही 400 वर्षाची आज अत्यंत धोकादायक स्थितीत जात असेल तर भारताच्या 77 वर्षाच्या लोकशाहीची काय अवस्था असेल? पण आपल्याकडे हे वाक्य बोलल्याबरोबर आपण त्याला ताबडतोब देशाचे शत्रू, राष्ट्रशत्रू, विकासाचे शत्रू, त्याच्यावर धाडी सगळे उद्योग करतो. इथे का नाही केले त्यांनी? अमेरिकन सरकार आपल्या इतकं प्रगत नाही आहे का? त्यांना हे सगळं शिकलं पाहिजे त्यांनी आपल्यापासून, तोंड कशी बंद करायची असतात. खूपच मागास आहे म्हणजे 400 वर्षाची असून ती लोकशाही नाही का आपल्यापेक्षा. आपण पहा किती 77 वर्षात प्रगत आहोत. हूं की चूक करत नाही आपल्याकडे कोणी. किती शहाणे लोक आहेत आपले मालक, संपादक, पत्रकार, जे कोणी असतील म्हणून घेत असतील स्वतःला. आणि आपली लोकशाही किती प्रगत आहे या पार्श्वभूमीवरती. असंच म्हणायचं ना आपण, दुसरं काय म्हणायचं? जे सत्य आहे ते हेच आहे ना आपल्या समोर जे आहे ते. जर तुलना करायला लागलो आपण तर, कारण आपण फार प्रगत आहोत ना. या बाईने असं सांगितलं की अमेरिका आज अतिशय धोकादायक अशा स्थितीतून जाणारं राष्ट्र झालेलं आहे आणि लोकशाहीला गंभीर इजा. इथे तर असं काही म्हटलं की कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेच्या नावावरती
या लोकांना सभा पण घेता येत नाही तसं काही म्हणणाऱ्यांना, निवडणुका सुरू असताना. आणि कायद्याचं पालन करणारे असल्यामुळे त्यांना ते निमूटपणे मान्य करतात. दुसरं काय करणार आहे? कायद्याच्या राज्याचा आदर करायचा असेल तर आदेश कसेही असोत ते पाळलेच पाहिजेत. ते पटो न पटो, ते विवेकी असो नसो, तार्किक असो नसो, आदेश आहेत. त्या बाईंनी असं म्हटलं आहे की प्रामाणिक लोकांनी अशा वेळी योग्य भूमिका घेण्याची गरज असल्यामुळे उठून उभे राहिले पाहिजे. संपादकांनी, पत्रकारांनी, वृत्तपत्रांनी, म्हणजे कोणी? म्हणजे हे लोकांचं उद्बोधनासाठीच आहे ना राजीनामा हा. म्हणजे लोकांनी उठून उभं राहिलं पाहिजे. कारण राष्ट्र काय एक संपादक वाचवणार आहे का? धोकादायक स्थितीत असेल तर तिथे जनता वाचवेल ना. आणि वृत्तपत्राच्या संपादकाचा राजीनामा हा जनतेच्या प्रबोधनाचा मार्ग आहे, उद्बोधनाचा मार्ग आहे. तिला तो लोकशाहीला असलेला धोका तिच्या दृष्टीने आहे, आपल्या दृष्टीने नसेल, इतरांच्या दृष्टीने नसेल. पण तिला कोणी ताबडतोब तिथे राष्ट्रद्रोही नाही ठरवलं, विकासद्रोही नाही ठरवलं, राष्ट्रशत्रू नाही ठरवलं. आणि त्यामुळे ती बाई म्हणते की मी उठून उभी झाली मालकाच्या या निर्णयाविरुद्ध. त्याच्यावर मालकाची एक स्वर आलेली प्रतिक्रिया जी आहे त्याचं पुन्हा म्हणणं तेच की संपादक मंडळाने म्हणजे मालक जे म्हणतोय ते संपादक मंडळाने म्हटलं असं ते सांगतात आता की संपादक मंडळाने संसदेतली उमेदवारांची, त्यांच्या पक्षाची कामं, धोरणं याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण मांडण्याच्या सूचना दिल्या आणि मी त्या मान्य केल्या. आणि त्याचे पुढील 4 वर्ष संभवणारे परिणामही आता काय आहेत? आता लोक काय ते तिथे ठरवतील या सगळ्या प्रकरणात. पण मालकाचं म्हणणं की मी नाही तो संपादक मंडळ त्यांनी ठरवलं आणि मी पाठिंबा दिला. हा मालक प्रगत दिसतोय आपल्यासारखा. पण गारझा जे सांगते आहे हे खोटं आहे असं त्याचं म्हणणं जे आहे ते खरं वाटत नाही आहे कोणाला. कारण संपादक मंडळाने हॅरिसचा पुरस्कार करायचं ठरवलं होतं आणि तसे संपादकीय सुद्धा लिहून तयार होतं. अमेरिकन पत्रकारिता, अमेरिकन लोकशाही, अमेरिकेतलं सगळ्यात महत्त्वाचं वृत्तपत्र आणि त्याची राजीनामा दिलेली संपादक सांगते. कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा हे अमेरिकन जनता ठरवेल. लॉस एंजल्स टाइम्सची जी संघटना आहे, जी गिल्ड आहे, जी युनिट आहे काउन्सिलचं, त्यांच्या मते मालकांना संपादक मंडळावर हे ढकलून देणं त्यांना मान्य नाही आहे. तेही उठून उभे झाले आहेत आणि आम्ही अजूनही व्यवस्थापनाकडून उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. आता ट्रम्प यांची मोहीम जी आहे त्यांनी कॅलिफोर्निया राज्यातील सर्वात मोठ्या वृत्तपत्रानं हॅरिस यांना पाठिंबा नाकारणं याच्याबद्दल आनंद व्यक्त करणं साहजिक आहे. पण संघटनेचं म्हणणं असं आहे की हे वृत्तपत्र यांचा वाचक वर्ग ज्या भागात आहे मुळामध्ये ही वाचक संख्या घटते आहे. त्यांना चिंता आपल्या वृत्तपत्राची, आपल्या पत्रकारितेची आहे. वृत्तपत्र टिकवण्यासाठी भूमिका घेणे आवश्यक आहे, संघटनेचं म्हणणं आहे. पत्रकारांच्या आपल्याकडे पत्रकार संघटना कधी भूमिका घेतात का? आहेत तरी का त्या अस्तित्वात भूमिका घेण्यासारख्या आहे का बळ त्यांच्याजवळ? कुठे गेलं ते? होतं नाही एकेकाळी. गेल्या कित्येक वर्षात मालकांच्या विरुद्ध पत्रकारांच्या बाजूने संघटनात्मक ठामपणे काही भूमिका घेऊन उभ्या राहिल्या असं दृश्य आपल्या पत्रकारितेत नाही. कितीतरी समस्या आणि प्रश्न गेल्या 10 वर्षात निर्माण झाले. पत्रकार संघटनांनी कधी भूमिका घेतल्याचं आपण ऐकलेलं नाही. कदाचित आपलं अज्ञान असेल, घेतली असेल त्यांनी सांगावं, आपण आपली चूक दुरुस्त करू. आता गेले दशकभर हे सगळं आपण जे बोललो, गेले दशकभर आपण आपल्या माध्यमांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये आपल्या संपादकांचं, साऱ्या माध्यमांचं, मालकांचं सगळे एकमुखाने एकाच सुरात बोलतात आहे. सगळ्याच वाहिन्या, हिंदीच्या, इंग्रजीच्या, मराठीच्या,
तेच ते बोलतात आहे, तेच ते चेहरे, म्हणजे आपल्याला कंटाळा येईल, किळस येईल. इतके वेळा आपण तेच ते रोज 24 तास ऐकतोय आणि साऱ्यांची भाषाच एक झालेली आहे. एकही जोरकस विरोधी सूर आपल्या माध्यमांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये म्हणजे जणू तो अस्तित्वातच नाही आहे. देशाचं सगळं कसं एकमुखी, एक हाती, एक समर्थन असं चाललेलं आहे देश. असं वाटावं ही लोकशाही जगाला, आपल्या माध्यमांकडे आणि वृत्तपत्रांकडे आणि वाहिन्यांकडे जर नुसतं पाहिलं तर. म्हणजे आपण एकेकाळी समाजहिताची, राष्ट्रहिताची, पत्रकारितेच्या हिताची, काळाच्या गरजेच्या हिताची अशी भूमिका घेणारी आपली पत्रकारिता होती ना. अमेरिकेपेक्षा खूप कमी वयाची असून आपली लोकशाही आणि पत्रकारिता दोन्ही तिच्यापेक्षा बुलंद आणि समर्थ होती, कारण ती आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यातून आलेली होती. तिला एक मोठं नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आत्मिक असं अधिष्ठान होतं. ते सगळं कुठे गेलं? विरलं होतं की नव्हतं झालं? म्हणजे वृत्तपत्राच्या हिताची, पत्रकारांच्या हिताची, पत्रकार संघटनांच्या हिताची, राष्ट्रहिताची, वाचक हिताची, समाजहिताची, काळाची गरज, हे सगळं ओळखून बाजू घेणारी वृत्तपत्र कुठे आहेत आपल्याकडे? ठामपणे भूमिका घेणारी संपादक, पत्रकार, मालक होते, आपल्याकडेच होते, मोठ्या प्रमाणावर होते. लुप्त झाले. एखाद्या भूकंपामध्ये जसं मोहनजोदडो हरप्पा गडप झालं, तशी गडप झाली पत्रकारिता आपली. उत्खननात सुद्धा सापडेल की नाही शंका आहे, इतकी गडप झाल्यासारखी झाली सध्या. उठून उभे होणे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे मारियल गार्झाचा, राष्ट्रहितासाठी, समाजहितासाठी, लोकहितासाठी. पत्रकारितेने, संपादकांनी, वृत्तपत्रांनी, हा खरा मुद्दा आहे मारियल गार्झाच्या राजीनाम्याशी संबंधित. ते का उभे राहू शकतात उठून? कारण उठून उभे राहण्याचं बळ, ताकद पत्रकारांमध्ये, पत्रकारितेमध्ये, जनमानसामध्ये शिल्लक आहे. आपल्याकडचं काय झालं? अशा पत्रकारितेच्या, अशा भूमिकांच्या आरशामध्ये आपण बघून आपण कुठे आहोत हे तपासण्याची गरज आहे. धन्यवाद.